नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी खमंग आणि चवदार अशी करडीची भाजी, तेही अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम मी या ठिकाणी करडीची भाजी स्वच्छ अशी निवडून 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. ही भाजी जी आहे ते आपल्याला कोवळे असल्यामुळे शिजवून न घेता डायरेक्ट बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी या ठिकाणी अशा पद्धतीने भाजी जी आहे ती कट करून घेतलेली आहे. तुम्हाला जर अशी आवडत नसेल तर तुम्ही भाजी थोडीशी शिजवूनही घेऊ शकता. आता आपण भाजी बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता. त्यामध्ये आता आपण 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे व्यवस्थित तडतडले की लगेच आपण त्यामध्ये 1 चमचा ठेचून घेतलेला लसूण टाकून घेतलेला आहे. तोही आता आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. लसूण थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसूण थोडासा ब्राऊन झाला की लगेच त्यामध्ये कट करून घेतलेली करडीची भाजी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि आता मीडियम गॅसवर ही भाजी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. पूर्णपणे लसूण आणि जिरे त्या भाजीला लागले पाहिजेत अशा पद्धतीने आपण ती भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर करडीची भाजी कोवळी असेल तर ती भाजी डायरेक्ट आपण तेलामध्ये बनवताना 3 ते 4 मिनिट मीडियम गॅसवर परतून घेतल्याच्यानंतर ती पटकन अशी सॉफ्ट होते आणि पटकन शिजली जाते आणि चवीला तर अप्रतिम अशी लागते. ही भाजी विशेषतः हिवाळ्यामध्येच बनवली जाते आणि ही भाजी जी आहे ती खाल्ल्यामुळे शरीराला खूप सारे फायदे होतात. त्यामुळे ही भाजी हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवतात. साधारणतः 3 ते 4 मिनिट झाल्याच्यानंतर आपली भाजी जी आहे ती बऱ्यापैकी छान सॉफ्ट झालेली आहे. आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरची वापरू शकता, पण मी या ठिकाणी लाल तिखट वापरलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तिखट टाकल्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणखीन 2-3 मिनिट छान असं आपल्याला हे मिक्स करून परतून घ्यायची आहे भाजी. साधारण आणखी 2-3 मिनिट झाल्याच्यानंतर भाजीमध्ये आपण या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. मी या ठिकाणी अगदी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकल्याच्यानंतर आपण व्यवस्थित असं मिक्स करून 1-2-3 मिनिट आपल्याला ही भाजी छान अशी मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायची आहे आणि पाणी जे आहे ते पूर्णपणे आटल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 2 चमचे नाश्त्याच्या चमच्याने भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. कूट जे आहे ते आपल्याला जाडसर असं टाकून घ्यायचं आहे. कूट टाकल्याच्यानंतर आणखीन 2-3 मिनिट आपल्याला भाजी छान अशी सतत हलवून मिक्स करून घ्यायची आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियम करायची आहे. मीडियम गॅसवर आणखी 3 ते 4 मिनिट भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे आपली भाजी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी तयार होते. तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट खमंग आणि चवदार अशी आपली करडीची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. ही करडीची भाजी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच चवीलाही अप्रतिम अशी लागते. त्यामुळे तुम्ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. जर अशा पद्धतीने करडीची झटपट भाजी बनवली तर न खाणारेसुद्धा खूप आवडीने खातील. त्यामुळे तुम्ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.